नमस्कार. वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या 5 प्रकारच्या चटण्या बघणार आहोत. अतिशय चवदार आहे, खमंग, रुचकर ह्या चटण्या झालेल्या आहेत. ह्या चटण्या तुम्ही इडली, डोसा, खमंग किंवा मग समोसासोबत सुद्धा खाऊ शकता आणि झटपट होणार आहे. अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये ह्या चटण्या तयार होतात. तर चला आजच्या ह्या चटण्या आपण कशा बनवलेल्या आहे त्या बघूया. तर सुरुवातीला आज आपण चटणीचा पहिला प्रकार बघणार आहोत, ती म्हणजे चटपटीत कांदा चटणी. तर ही चटपटीत कांदा चटणी कशी बनवली ते बघूया. तर सुरुवातीला इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर 1 चम्मच इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला यामध्ये खमंग अशी भाजून घ्यायची आहे. डाळ हलकीशी भाजून झाल्यानंतर इथे मी 2 कांदे मोठ्या आकारात कट करून घेतलेले. आता हे कांदे आपल्याला छान असे इथे परतून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये मी 2 ते 3 लसूण पाकळ्या घातलेल्या आणि इथे मी 5-6 लाल कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहे, सुक्या मिरच्या. ते इथे त्या मी घालते आहे आणि मिरच्या घातल्यानंतर परत हे आपल्याला संपूर्ण छान असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आहे, म्हणजे कांदा आणि मिरच्या छान व्यवस्थित भाजल्या जातील. मीठ घातल्यानंतर परत मी हे मस्त असं कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. कांदा आणि मिरच्या भाजून झालेल्या आहे. या ठिकाणी मी गॅस बंद केलेला. आता हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरच हे मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मिश्रण इथे आपलं थंड झालेलं आहे. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं. आता हे थंड झालेलं कांदा आणि मिरच्याचं जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. आता चटणी आपली मस्त चटपटीत लागावी म्हणून यासाठी मी इथे थोडंसं चिंच घेतलेली आहे. ते चिंच आपण यामध्ये घालूया आणि झाकण लावून मिक्सरला मी हे बारीकीची अशी पेस्ट बनवून घेते आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. अशी बारीक पेस्ट मी एका वाटीमध्ये किंवा मग मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला मस्त अशी खमंग फोडणी घालायची. त्यासाठी मी इथे 1 चम्मच तेल गरम केलं. त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची. अर्धा चम्मच इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं मी इथे घेतलेली आहे आणि थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आणि मस्त अशी खमंग फोडणी आपल्याला या चटणीमध्ये घालायची आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली चटपटीत कांद्याची चटणी इथे आपली तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही समोसा किंवा मग इडली, डोसे कशासोबतही खा, खूप छान लागते. तर चला चटणीचा आज आपण दुसरा प्रकार बघूया. तर आज आपण सुक्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं ते घेतलेलं. 1 चम्मच इथे मी फुटाण्याची डाळ घातलेली. 7-8 इथे मी हिरव्या मिरच्या घातलेल्या. 4-5 इथे आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आणि थोडासा कोथिंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं. थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आणि झाकण लावून मिक्सरला आपल्याला बारीक इथे आपल्याला अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता ही पेस्ट मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली. आता यामध्ये आपल्याला खमंग अशी फोडणी घालायची. त्यासाठी मी इथे 1 चम्मच तेल गरम केलं. अर्धा चम्मच इथे मी मोहरी घातली. अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये जिरं घालायचं. थोडा कढीपत्ता घालायचा आणि थोडासा हिंग घालायचा आणि अशी मस्त खमंग फोडणी आपण या चटणीमध्ये घालूया. छान असं मिक्स करून घेतलेलं. तर मस्त इथे आपली चटणी तयार झालेली आहे. चटणीचा आपण तिसरा प्रकार बघूया, ती म्हणजे शेंगदाण्याची चटणी. तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं. त्यामध्ये 1 वाटी मी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे. त्यानंतर 7-8 इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 7-8 लसूण पाकळ्या घालायच्या. थोडासा कोथिंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते आहे आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रणसुद्धा आपल्याला बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी जे आपण हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घेतलेले आहे ते भाजून घेतले तरीही चालेल किंवा मग असे कच्चे वाटले तरीही चालेल. तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपण हे मिश्रण बारीक असं वाटून घेतलेलं. आता हे वाटलेलं संपूर्ण मिश्रण मी एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेते आहे. आता हे थोडं घट्ट आहे म्हणून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे आणि मिक्सरचं भांडं विसळून ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे. म्हणजे चटणी ही आपली छान अशी व्यवस्थित होईल, म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर अशा पद्धतीने इथे मी चटणी बनवून घेतलेली. आता यामध्ये सुद्धा आपल्याला मस्त अशी खमंग फोडणी घालायची आहे. तर त्यासाठी मी इथे 1 पडी तेल गरम करून घेतलेलं. तेल छान कडकडीत गरम करायचं. त्यामध्ये अर्धा चम्मच इथे मी मोहरी घातलेली. अर्धा चम्मच इथे मी जिरं घातलेलं. 1 चम्मच इथे मी उडदाची डाळ घातलेली, जी बिना सालीची पांढरी डाळ असते ती. काही कढीपत्त्याची पानंही यामध्ये मी घातलेली आणि थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आणि मस्त अशी खमंग फोडणी आपण यामध्ये घालूया. छान असं मिक्स करून घ्यायचं. तर मस्त इथे आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही इडली, डोसा किंवा मग ढोकळा आहे त्यासोबत जरी खाल्ली तरी खूप छान लागते. तर चला चटणीचा चौथा प्रकार बघूया, चटपटीत ओल्या नारळाची चटणी. तर ही चटणी कशी बनवली ते बघूया. तर सुरुवातीला इथे मी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये मी मस्त असा कोथिंबीर स्वच्छ धुवून घातलेला.
3-4 इथे आपल्याला लसूण पाकळ्या घालायचे आहे. 2-3 आल्याचे तुकडे मी यामध्ये घातलेले आहे. त्यानंतर 3-4 इथे आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 1 चम्मच इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे. अशा पद्धतीने इथे मी कट करून घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं. त्यानंतर यामध्ये मी 1 चम्मच इथे मी चिंचेचा कोड घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते आहे. चिंचेचा कोड घातल्याने चटणी आपली मस्त अशी चटपटीत होते. थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आणि मस्त इथे मिक्सरला बारीक इथे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता हे वाटलेलं संपूर्ण मिश्रण मी एका मिक्सिंग बॉलमध्ये घातले आहे. आता इथे आपल्याला खमंग फोडणी घालायची. त्यासाठी मी इथे तेल गरम केलेलं. 1 चम्मच मोहरी घातलेली नाही. 1 चम्मच इथे मी जिरं घातलेलं. त्यानंतर थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा. 2 ते 3 मी लाल मिरच्याचे तुकडे यामध्ये घातलेले. थोडासा कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि मस्त अशी खमंग रुचकर फोडणी आपण यामध्ये घालूया. अशी फोडणी तुम्ही कढईमध्ये जरी दिली तरी चालेल. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि घातलेले संपूर्ण साहित्य त्यामध्ये घालायचं आणि जे वाटून घेतलेलं मिश्रण त्यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तर मस्त इथे आपली ओला नारळाची चटणीसुद्धा छान अशी इथे तयार झालेली आहे. तर चला चटणीचा आज आपण शेवटचा आणि 5वा प्रकार बघूया. ती म्हणजे कांदा टोमॅटो चटणी. तर चला ही चटणी आज आपण कशी बनवली ते बघूया. तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालायचं आणि 1 कांदा इथे मी मोठ्या आकाराचा कट करून घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा. कांदा हलकासा परतून झाल्यानंतर 4-5 इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे त्या आपण यामध्ये घालूया आणि मिरच्यासुद्धा आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायच्या आहे. त्यानंतर इथे मी 7-8 लसूण पाकळ्या घेतल्या. 2-3 मी इथे आल्याचे तुकडे घेतलेले आहे. 1 ते 1.5 चम्मच इथे मी जी चण्याची डाळ असते ती घेतली ती आपल्याला यामध्ये घालायची आणि मस्त इथे हे सुद्धा संपूर्ण साहित्य छान असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो मी इथे अशा पद्धतीने कट करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असं कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे. गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवर हे छान हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे आणि पाणी घालून हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे. म्हणजे टोमॅटो छान असा आपला मऊसूत होईल. कांदा टोमॅटो छान इथे शिजून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो छान असा शिजून झालेला आहे. आता या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आणि हे साहित्य आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरतीच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य थंड झालेलं आहे. आता इथे मी 1 मिक्सरचं भांडं घेतलेलं आणि शिजवून घेतलेलं संपूर्ण साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे आणि मस्त इथे बारीक इथे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान इथे फाईन पेस्ट तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण मस्त खमंग फोडणी घालूया. त्यासाठी मी इथे 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं. त्यामध्ये राई घातलेली आणि थोडासा हिंग घातलेला आणि थोडासा इथे आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि मस्त अशी खमंग फोडणी आपण यामध्ये घालूया. तर मस्त इथे आपली चटपटीत कांदा टोमॅटोची चटणीसुद्धा तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा का छान रेसिपी.